नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले। विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी पुढील 5 वर्षात आमदार प्रशांत ठाकूरांसोबतच विक्रांत पाटील यांच्या खिशावरही विधानसभेचा हिरवा बिल्ला असेल असा विश्वास व्यक्त केला। बावनकुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पनवेलमध्ये आणखी एक विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले। या विधानामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात आगामी विधानसभा निवडणुकाबाबत चर्चांना चांगलाच वेध आला आहे। लोकांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी एक जबाबदारी आहे आणि या ठिकाणी विक्रांत पाटील ते सिद्ध केलेली आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे। मी जेव्हा पनवेलला 3 वर्षापूर्वी आलो होतो, वाढदिवसाला आलो होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो, विक्रांत माझा महासचिव होता। मी तेव्हा सांगितलं होतं जेव्हा पुढच्या वेळेस मी वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील विधानमंडळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विक्रांत पाटील मधला हिरो तपासला। विक्रांत पाटील सारखा त्या कार्यकर्त्याला एक हिरा कार्यकर्ता हातात घेतला आणि मला अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझं म्हणणं ऐकलं, माझ्या म्हणण्यावर विश्वास केला आणि खऱ्या अर्थाने विक्रांत पाटील सारखा एक लोकनेता महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आज एक प्रचंड शक्तिशाली आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। मी आज तुम्हाला दुसरा शब्द बोलून जातोय, पुढच्या 5 वर्षांनी मी जेव्हा वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील, कारण विक्रांत आता डिलिमिटेशन होणार आहे, आता पनवेलमध्ये आमचे प्रशांत ठाकूर असणार आहे। आमचे या ठिकाणी पनवेलचे अजून काहीतरी चांगले त्या ठिकाणी विधिमंडळाचे अनेक भाग होणार आहे, काळजी करू नका। नवीन डिलिमिटेशन मध्ये प्रशांत ठाकूरसाठी एरिया असणार आहे, पण विक्रांत पाटीलला लाल नाही, त्यांच्या खिशावर हिरवा विधानमंडळाचा बिल्ला आमचे पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिरवा विधिमंडळाचा जो आमचा सन्मानाचा बिल्ला आहे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विक्रांत पाटीलजी या खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून निवडून जाण्याची मला